गरज असते त्याला सनलाईटची, एक सेकंडरी लागते पाण्याचा सोर्स आणि त्याला लागणारे मिनरल्स. ओके, हे तीन गोष्टी प्रॉपर वेने त्याला दिल्यानंतरही काही पिकामध्ये आमूलाग्र बदल दिसत होता आणि काही मध्ये फार डॉर्फ कंडिशन म्हणजे आम्ही त्यांना छोटी छोटी झाडे झाल्यासारखी दिसू लागली. की एक्सटर्नल फॅक्टर्स तुम्ही दिल्यानंतरही इंटरनल फॅक्टरची बी त्याला गरज लागत असते. आणि इंटरनल फॅक्टर आपण प्लांट्स मध्ये ज्या गरज लागते ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी त्याला आपण म्हणतो प्लांट हार्मोन्स. जशी माणसांमध्ये हा त्याची गरज लागते. त्यावेळेस मला तो नवीन कन्सेप्ट लक्षात आला की प्लांट हार्मोन्स सुद्धा प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटला रिस्पॉन्सिबल असतात. त्यामुळं मग त्यामध्ये रिसर्च करण्याचं मी सुरुवात केली. त्यावेळेस आम्ही एक मायक्रोबियल मायनिंग हा एक कन्सेप्ट असतो, ज्यामध्ये काय करतो की रायझोस्फिअर जो आपल्या प्लांट्स मध्ये प्लांटच्या रूटच्या भोवतीची जमीन असते त्याला आपण रायझोस्फिअर सॉइल म्हणतो. त्यामध्ये सो मेनी प्लांटसाठी हेल्पफुल असे बॅक्टेरिया ग्रो होतात. मी त्यामधून एक्स्ट्रॅक्शन केले, बरेच बॅक्टेरिया त्यामधून एक्स्ट्रॅक्शन केले आणि त्याचे प्रॉपर्टीज शोधणं सुरू केलं. तर त्यामध्ये मला एक क्लिप्सिलिया निमोनिया नावाचा एक बॅक्टेरिया मला भेटला आणि तो क्लिप्सिलिया निमोनिया हा बॅक्टेरिया इंडोल ऍसिटिक ऍसिडचं सर्वात जास्त प्रोडक्शन करायचा. इंडोल ऍसिटिक ऍसिड हा एक प्लांट हार्मोन्स आहे जो रिस्पॉन्सिबल असतो रूट्सच्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी. तो मला त्यामधून मिळाला आणि त्यानंतर क्लिप्सिलिया निमोनियापासून सर्वप्रथम 20 ग्राम पर लिटर प्रोडक्शन घेतलं इंडोल ऍसिटिक ऍसिडचं, जे प्युअरली आपण म्हणता येईल ऑर्गॅनिक बेसवर असेल. तो तेवढं प्रोडक्शन घेतला आणि त्याचा इफेक्ट मी विविध प्लांट्सवर करून बघितला आणि त्याच्यामध्ये ते प्लांट्स अतिशय व्यवस्थित त्याची ग्रोथ बघायला मिळाली. आणि मॅक्झिमम इंडोल ऍसिटिक ऍसिडचा बेनिफिट रूट ग्रोथसाठी आणि शूट डेव्हलपमेंटसाठी आणि मॅक्झिममली जेव्हा प्री मॅच्युअर लिव्स अँड फ्लॉवरिंग असते ओके त्या स्टेजला मदत करण्याचं काम इंडोल ऍसिटिक ऍसिड करते. त्यानंतर विविध प्लांट्स हार्मोनचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये जिबरलिक ऍसिड असेल. त्यानंतर जिबरलिक ऍसिडचा सर्वात इम्पॉर्टंट रोल असतो शूट इलॉंगेशन, ज्याला म्हणतो फांद्याचे जे आपण इलॉंगेशन असतं त्याच्यासाठी बेनिफिट असतो. सेल डिव्हिजन, प्लांटच्या सेल डिव्हिजन साठी बेनिफिट त्याचा सर्वात जास्त असतो. त्यानंतर सायटोकायनेसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फायटो हार्मोन्स फॉर प्लांट साठी आहे तो, कारण की ज्यावेळेस फ्लॉवरिंगची स्टेज असते, कारण यील्ड डिपेंड असते सायटोकायनेसिसच्या मदतीने आपल्याला यील्ड जास्त मिळू शकते. त्याचा सुद्धा त्यामध्ये अभ्यास केला आणि त्यानंतर एक अबॅस्कस ऍसिड असो, त्यानंतर इथिलीन गॅसेस, या सर्व फायटो हार्मोनची संकल्पना व्यवस्थित आणि त्यानंतर हे सर्व अभ्यास केल्यानंतर तोच अभ्यास माझ्या